ओम श्री साईराम. ओम श्री साई सत्य साई बाबाय नमः. श्री सत्य साई बाबांना आमचा नमस्कार असो. साईबाबा या नावाचा अर्थ असा आहे, साई म्हणजे स अधिक आई व बाबा म्हणजे वडील. याचाच अर्थ स्वामी हे आपणा सर्वांचे मातापिता आहेत. साचा अर्थ दैवी म्हणजे साईबाबा हे दैवी मातापिता होत. मूल जेव्हा लहान असतं तेव्हा त्याचे पालनपोषण करणे, सुसंस्कार करणे, त्याचे रक्षण करणे हे काम आईवडील करत असतात. आज जगातील लक्षावधी भक्त स्वामींकडे त्वमेव माता च पिता त्वमेव या भावनेने पाहत आहेत व स्वामी त्यांचा सांभाळ करीत आहेत. 4 जुलै 1996 रोजी घडलेली घटना फार काही सांगून जाते. या दिवशी भाषण करताना एका विद्यार्थ्याने स्वामींना माझी साई माता असे संबोधले. पुढे आपल्या भाषणात तो म्हणाला, मला माझी आई मिळाली नाही, परंतु त्या बदलात 1000 मातांचे प्रेम मला लाभले. सर्व विद्यार्थ्यांची भाषणे झाल्यावर जेव्हा स्वामी प्रवचन देण्यास उभे राहिले तेव्हा त्यांनी या वाक्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, या विद्यार्थ्याने मला साई माता असे का संबोधले ते माहीत आहे? 10 वर्षापूर्वी हा वयाचा लहान भाऊ ज्यावेळी अगदी लहान होते तेव्हा त्याच्या आईला स्ट्रेचरवरून हिमाचल प्रदेशातून वृंदावन येथे आणले होते. अतिशय आजारी असलेल्या त्या मातेसमोर मी या मुलांना जवळ घेतले व म्हटले, आजपासून ही मुले माझी आहेत, तू चिंता करू नकोस. हे ऐकताच त्या मातेला धन्य झाले. त्यानंतर तिचा देहांत झाला. यांचे वडील येथे फारच कमी वेळा येतात. सर्वांनी त्यांना स्वामींच्या हवाली केले आहे. ही मुले इथल्या शाळेत जाऊ लागली. जेव्हा हा 5 वर्षाचा होता तेव्हा पहिलीत असणाऱ्या या मुलाला घेऊन महिला वॉर्डन एक दिवस माझ्याकडे आली व म्हणाली, याला आईची आठवण येत आहे, तो जेवतही नाही, सारखा रडत आहे. हे ऐकताच मी त्याला मुलाखतीच्या खोलीत नेले व एक अंगठी साक्षात करून दिली. त्याला आनंदी करण्यासाठी अनेक उपाय केले. त्या क्षणापासून तो दुःख विसरला, प्रसन्नचित्त झाला. कारण स्वामींचे प्रेम एका मातेचे नसून 1000 मातांचे आहे. परंतु आपल्याला हे कळत नाही. म्हणूनच आपल्यापैकी काही जण म्हणतात की स्वामींनी आमच्याकडे पाहिले नाही, आमच्याशी संभाषण केले नाही. हे तर केवळ प्रातिनिधिक उदाहरण झाले. आज जगभरातील वय वाढलेली असंख्य माणसे ही स्वामींची मुलेच आहेत, ज्यांचा सांभाळ स्वामी मातेच्या ममतेने करतात. 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट. पित्याच्या मृत्यूनंतर एक मध्यमवयीन गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनासाठी पहिल्या रांगेत बसला असता समोरून स्वामी आले. ते जसे जवळ येऊ लागले तसे याला वडिलांच्या आठवणीने गहिवरून आले व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी याच्या जवळ आले व मायेने म्हणाले, रडू नकोस, आईची सेवा कर. डू नॉट क्राय, सर्व युअर मदर. त्या क्षणापासून वडिलांच्या वियोगाचे त्याला होणारे दुःख हलके झाले. हे जाणून की हा साई पिता आपल्यावर कृपादृष्टी ठेवून आहे. स्वामी म्हणतात, तुमच्यावरील तुमच्या आईवडिलांच्या प्रेमामागे स्वार्थ असू शकतो, परंतु ही साई माता व पिता तुमच्यावर दयेचा वर्षाव करतात, ते केवळ आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी. तुमची जी धडपड चालली आहे त्यात विजय मिळवण्यासाठी. ओम श्री सत्य साई नाथार्पणमस्तु.